सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। अर्जदार श्रीमती उज्ज्वला महादेव थिटे पाटील। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन बाबूराव पाटील व त्यांची मुले बाळराजे राजन पाटील, अजिंक्य राणा राजन पाटील यांनी केलेले गुन्हे मोहोळ पोलीस स्टेशन निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे व DYSP अमोल भारती यांनी कसे मिटवले व पाटील कुटुंबाला हे पोलीस अधिकारी कसे लाच घेऊन एका मराठी शेतकरी महिला व तिचा मुलगा यावर अन्याय केलेले या प्रकरण मिटवायला मदत कशी करतात हे दाखविण्यासाठी पत्रकार परिषद। संदर्भ: विधवा महिलेचा मानसिक छळ करणे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला असतानाही त्या संदर्भात किरकोळ गुन्ह्याची फिर्याद दाखल करून घेणे, ती फिर्याद घेण्यासाठी 12 तासापेक्षा जास्त वेळ रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला थांबवून घेणे, घरावर दरोडा टाकणारे संशयित सूत्रधार हे बडे राजकीय नेते माजी आमदार राजन पाटील व त्यांची दोन्ही मुले असल्याचं सांगून सुद्धा त्यांच्याकडून लाच घेऊन त्यांची नावे FIR मधून वगळणे, संपूर्ण फिर्याद देत असतानाचे व्हिडिओ शूटिंग करणे व सदर रेकॉर्डिंग मुख्य संशयित आरोपी राजन पाटील व त्याच्या दोन्ही मुलांना दाखवून त्यांची FIR मधून नावे वगळण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेणे, माझ्या मुलावर खोटी अॅट्रॉसिटीची केस दाखल करून त्याला 12वीच्या परीक्षेला बसू न देऊन त्याचे शैक्षणिक वर्ष वाया घालवणे, दाखल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करणे, महिलेच्या स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस स्टेशनमध्ये लज्जास्पद वागणूक मिळणे, एकटी तरुण विधवा महिला शेतकरी असल्याने गावातील राजकीय नेते व माजी आमदार राजन पाटील त्यांची मुले वाईट नजर ठेवणे, मुलावर खोटी केस करणे, घरावर दरोडा टाकणे, शेतातील साहित्याची चोरी करणे, पाईपलाईन तोडणे, शेतातील मोटर गायब करणे, सालगड्याला व मजुरांना शेतात काम करू नये म्हणून धमकावणे, शेत जळून टाकणे, घराची लाईट पाणी तोडून टाकणे, गावातील किराणा दुकान दूधवाला यांना धमकावून आम्हाला किराणा साहित्य दूध देण्यास प्रतिबंध, रात्री अपरात्री घरावर दगड फेकणे, उसाचं बिल अडवून ठेवणे, प्रचंड शारीरिक व मानसिक छळ करून गाव सोडून जाण्यास भाग पाडणे। श्रीमती उज्ज्वला महादेव थिटे, राहणार अहमदनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूरची रहिवासी असून एक विधवा महिला शेतकरी आहे। मला 28 एकर शेतजमीन आहे, त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो। मला एकच मुलगा आहे। मला वडील नाहीत, भाऊ नाही, सासू सासरे वारलेत, नवरा पण वारलाय। आम्ही दोघांच मायलेकरं शेती करून खातो। माझं BA शिक्षण झालंय। मला व माझ्या मुलाला अहमदनगर येथील माजी आमदार राजन बाबूराव पाटील व त्यांची मुले विक्रांत उर्फ बाळराजे राजन पाटील व अजिंक्य राणा राजन पाटील यांनी मनात राग धरून खूप मानसिक व शारीरिक त्रास दिला। राजन पाटील व त्यांची मुले गावातील मागासवर्गीय समाजातील माणसे आम्हाला घरी मारायला पाठवतात। त्यांच्या सांगण्यावरून त्यांचं मागासवर्गीय समाजातील लोकांनी माझ्या मुलावर खोटी अॅट्रॉसिटी केस केली। आम्हा दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली, घरात दरोडा टाकला, एक वस्तू ठेवली नाही, 11 तोळे दागिने, रोख रक्कम चोरून घेणे, शेतात नुकसान करणे, माझी शेती करणाऱ्या वाटेकऱ्याला धमकी देतात, शेती करू नका म्हणून वारंवार त्रास देतात। माझे शेतातील उत्पन्न येत असलेले ऊस बिल हे अनधिकृतपणे बँक अधिकारी यांना हाताशी धरून सोसायटी कर्जामध्ये वजा करून घेतले। हे सर्व मी सोलापूरचे SP शिरीष सरदेशपांडे यांना सांगितलं। मला असा त्रास आहे तर त्यांनी मला मोहोळा संबंधित लोकांच्या विरोधात तक्रार करा असं सांगितलं। या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत। SP साहेबांच्या सांगण्यावरून मी राजन पाटील व त्यांच्या मुलांच्या विरोधात मुख्य संशयित सूत्रधार म्हणून 29/4/2023 रोजी मोहोळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेले असता PI विनोद घुगे, API राजकुमार डुंगे हे माझं काही ऐकून घेत नव्हते। ते पूर्णपणे राजन पाटील यांच्या दबावाखाली काम करत होते। 12 तास मला पोलीस स्टेशनला बसवून घेतले होते। माझ्या फिर्यादीत माझ्या घरावर टाकण्यात आलेल्या दरोड्याचे मुख्य सूत्रधार संशयित म्हणून मी माजी आमदार राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांची नावे घेतली होती, त्यामुळे माझी तक्रार दाखल करून घेत नव्हते। मला गोड बोलून माझ्या समाधानासाठी तकलादू NC तक्रार दाखल केली गेली। राजन पाटलांच्या व त्यांच्या दोन्ही मुलांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर 3/5/2023 रोजी दरोडा टाकला, किती वस्तू चोरून घेऊन गेले याची शहानिशा करायला पोलीस आले, तेव्हा चोरीचा व्हिडिओ शूटिंग केलेले पुरावे पोलिसांकडे आहेत। चोरी तपासणीसाठी आणखी फॉरेन्सिक टीम येणार आहेत असे मोहोळ पोलीस स्टेशनचे वरून गुप्त खबर राजन पाटीलला देण्यात आली।
त्यानंतर लगेच निम्म्या वस्तू माझ्या घरात पुन्हा आणून ठेवल्या. ते सुद्धा व्हिडिओ शूटिंग पोलिसांकडे आहे, पण त्यांनी मला ते दिले नाही. आमच्याकडे कोणती शूटिंग नाही असं माहिती अधिकाऱ्याच्या पत्रानुसार सांगत आहेत. सदर दरोडा राजन पाटील व त्यांच्या दोन्ही मुलांच्या सांगण्यावरून गावातील दलित समाजातील लोकांनी टाकल्याचा संशय मी माझ्या फिर्यादीमध्ये नमूद करून सुद्धा पोलिसांनी मुख्य संशय सूत्रधार म्हणून राजन पाटील व त्यांच्या दोन्ही मुलांची नावे FIR मध्ये घेतलेली नाहीत. किंबहुना त्यांना प्राथमिक चौकशीकरिता पोलीस स्टेशनला बोलावलं नाही. फिर्यादी स्वतः माहिती देत आहेत म्हटल्यावर किमान संशयित आरोपींचे मोबाईल लोकेशन तपासून त्यांचे मोबाईल नंबर कॉल ट्रेसिंग करता लावून प्रथमदर्शनी पुरावा मिळवण्याचा तरी प्रयत्न करणं पोलिसांकडून अपेक्षित होतं. मला सकाळी 11 ते रात्री 11 असं 12 तास बसवून ठेवलं, परंतु मी जशी दिली तशीच्या तशी FIR नोंदवून घेतलीच नाही. परंतु राजन पाटलांबरोबर सोडपाणी करण्यासाठी मी FIR देत असतानाचे व्हिडिओ शूटिंग तेवढे केले. तेच व्हिडिओ शूटिंग राजन पाटलांना दाखवून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा लागत असल्याची भीती दाखवून पोलिसांनी लाखो रुपये उकळले. राजन पाटील व त्यांच्या मुलांची दहशत झुगारून मी महिला असून त्यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न डगमगता पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेल्यामुळे मला गावात राहणं मुश्किल झालंय. मुलावर खोटी केस करणं, घरावर दरोडा टाकणं, शेतातील साहित्याची चोरी करणं, पाईपलाईन तोडणे, शेतातील मोटार गायब करणे, सालगड्याला व मजुरांना शेतात काम करू नये म्हणून धमकावणे, शेत जाळून टाकणे, घराची लाईट पाणी तोडून टाकणे, गावातील किराणा दुकान दूधवाल्यांना धमकावणं, मला किराणा साहित्य व दूध देण्यास प्रतिबंध करणे, रात्री अपरात्री घरावर दगड फेकणे असे प्रकार करून मला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास दिला जातोय. तरीही मला गावात या ना त्या कामासाठी जावं लागलं. म्हणून गावात जाण्यासाठी मी पोलीस संरक्षण मागत होते. त्या कारणावरून DYSP अमोल भारती यांनी मला अरेतुरे भाषा वापरत ऑफिसमधून बाहेर काढलं. माझी बॅग, मोबाईल हिसकावून घेतला. तुला अटक करतो असं बोलले. तरी मी गप्पच राहिले. याचा पुरावा माझ्याकडे आहे. ऑन ड्युटी ऑफिसरला काय बोलायचं म्हणून मी शांत राहिले. अमोल भारती यांची तक्रार मी SP ऑफिसला 23/8/2023 रोजी केली आहे. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. मी वारंवार पोलीस स्टेशनला जाते. ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याची धमकी, दरोडा, सर्व तक्रारींची संदर्भानं केलेल्या तपासाबद्दल माहिती मागते, तर एकही अधिकारी मला समाधानकारक उत्तरे देत नाहीत. उलट तरुण, एकटी विधवा महिला असल्यानं कायम लज्जास्पद वाईट वागणूक देतात. पूर्ण पोलीस प्रशासन हे राजन पाटलांचं पैसे खाऊन त्यांना वाचवण्याचं काम करत आहे. मी पोलीस स्टेशनला तक्रारसाठी जात होते. 12-12 तास बसत होते. तिथे मला कशी वागणूक दिली गेली याचे तेथील CCTV सर्व कैद झालेलं आहे. आता हे पोलीस कर्मचारी CCTV फुटेज पण मिटवून टाकले. मी माहिती अधिकार खाली फुटेज मागितले तर त्यांनी फुटेज स्टोरेजमधून कालबाह्य झाले असे सांगितले. असे लेखी उत्तर दिले. राजन पाटील यांनी माझे DCC शाखा अहमदनगर येथील 2023 सालचे ऊस बिल बँक प्रशासक कुंदन भोळे, CEO विलास देसाई, बँक इन्स्पेक्टर संजय गुंड, बँक शाखा अधिकारी मेटकर यांना, बँक मॅनेजर भाजी भाकरे, गट सचिव श्रीमती शैला दीक्षित असे सर्वांना हाताशी धरून अनधिकृतपणे अडकवून ठेवलंय. या ऊस बिल संदर्भात मी सहकार आयुक्तांना 30/6/2023 रोजी तक्रार दिली आहे, पण कुणीच दाद देत नाही. माझ्या मुलाच्या शाळा सोडल्याचा दाखलावर शाळेने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल वर नोंद केला, शेरा दिला. त्यामुळे कोणतेही कॉलेज माझ्या मुलाला ॲडमिशन देत नाही. असं अल्पवयीन मुलाचं भविष्य खराब केलं, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं. यासाठी मी बाल हक्क आयोग अध्यक्ष मुंबई यांच्याकडे गेले असता त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याला पत्र देऊन शाळेची चौकशी करा असं सांगितलं. तर तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक, इतर स्टाफ तिथे येऊन आम्ही शेरा काढून देतो असं म्हणतात. पण माझ्या मुलाचं 1.5 वर्ष शिक्षण बुडालं, त्याला मानसिक त्रास झाला. ते आता शाळा शिकायला नको म्हणत आहे. तो आज 10-12 हजार रुपयांवर काम करून कामाला जायला आहे. याला कोण जबाबदार? शाळेवर हायकोर्टात केस टाका, गुन्हा दाखल करून शाळेचे ग्रँट रद्द करा असा सल्ला मला दिला. बाल न्यायालय सोलापूर यांनी दिला, पण मी ते अजूनही केलं नाही, कारण इतर 1000-2000 मुलांचं भविष्य खराब होईल म्हणून. आज नीट परीक्षाचा घोटाळा समोर आलाय, तर किती रोज सोलापुरात मीडियात गोंधळ सुरू आहे. आता मीडियाद्वारे ह्या माझ्या मुलाच्या दखलाची बातमी किती पसरेल. मी सगळीकडे न्यायासाठी पळते, पण राजन पाटील व त्यांच्या मुलांनी पैशांवर विकत घेतलंय. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, शिक्षण मंत्री, IG, DGP, महिला आयोग, राज्य व केंद्रीयकडे पण निवेदन दिले, पण तिथेही माझी कुणीही दखल घेतली नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांना मी भेटून सर्व प्रकरण सांगितले. त्यांनी विधानसभा हिवाळी अधिवेशनात माझा मुद्दा तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला, तर तो पाटलावर येऊ नये म्हणून एका माझ्या आमदार महिलेनं त्यांच्यावर दबाव टाकला व ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. 635 हा नंबर माझ्या केसचा होता. तरी मी हार न मानता
मानवी हक्क आयोग, पोलीस प्राधिकरण यांच्याकडे तक्रार केल्या तर त्यांच्या नोटिसा पोलीस अधीक्षक यांना गेलेल्या आहेत. सुनावणी लवकरच चालू होईल, पण तिथे दबाव टाकला गेला तर मी नेमकं कोणाकडे न्याय मागू मला काही समजेना. राजन पाटीलने माझ्या डोक्यावर छप्पर ठेवलं नाही, घरात एक वस्तू नाही, शेतात नुकसान केलंय, ऊस बिल कापून घेतलंय, गावात जाऊन राहावं तर जीव मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस काही मदत करत नाही. हा असाच अन्याय चालू राहिला तर मला व मुलाला आत्महत्या करावी लागेल. राजन पाटील यांच्या दहशतीमुळे आम्ही मायलेकरं 1 वर्ष झालं पुणे येथे राहतोय, कष्ट करून खातोय. अन्याय अत्याचाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले असते तर मला माझे स्वतःचं घर, जमीन, गाव सोडून जाण्याची वेळ आली नसती. 28 एकर बागायती शेतीची मालकी असूनही लोकांच्या दारात कामाला जाण्याची वेळ आली नसती. माझ्या मुलांची 12वीची परीक्षा बुडाली नसती. त्याला अर्धवट शिक्षण सोडून लोकांच्या हाताखाली नोकरी करण्याची वेळ आली नसती. कष्ट करून स्वतःच्या हिमतीवर मुलाचं पालनपोषण करणाऱ्या एकट्या विधवा महिलेला आधार द्यायचा सोडून मोहोळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजन पाटलाचे पैसे खाऊन माझ्यावर गाव सोडून जाण्याची वेळ आणली. माझा जगण्याचा चरितार्थ करण्याचा अधिकार काढून घेतला. माझे मतदार यादीतील नाव गायब केले. माझा मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला. स्वतंत्र भारतात माझ्या मूलभूत हक्कावर पाणी सोडावे लागण्याची मोहोळ पोलीस स्टेशनचे अधिकारी जबाबदार आहेत. मी प्रहार संघटनाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांना सर्व घटना सांगितल्या आहेत. त्यांनी मला माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी 500-600 महिला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात, SP कार्यालय व राजन पाटील यांच्या अहमदनगर येथील घरासमोर थाळीनाथ धरणे आंदोलन करू असा शब्द दिला आहे. त्या संबंधीचे निवेदन मी आयुक्त, अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना दिले आहे. यांनी कोणी ॲक्शन घेतली नाही तर मी 100% आंदोलन करणार. हे सर्व सांगण्यासाठीच आज मी सर्वसामान्य एक मराठा महिला शेतकरी ही पत्रकार परिषद घेत आहे. या लोकांना अद्दल घडावी व समाजाला या राजन पाटीलचं खरं रूप दिसावं म्हणून माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे. माझ्यावरचा अन्याय, माझी तक्रार व पोलीस स्टेशनला दिलेली फिर्याद, सदर प्रकरणी आरोपींना सामील झालेल्या पोलीस अधिकारी कसे लाचखोर आहेत, एका आईचा अन्यायाविरुद्धचा लढा, ही सत्य चालू घटनेची दखल महाराष्ट्रातील माझ्या मराठा, मुस्लिम, इतर 18 पगड जाती धर्मांच्या सर्व माता बंधू भगिनींनी घ्यावी. मला माझ्या या लढाईत सहभागी होऊन मला कसा न्याय मिळवून देता येईल याची बातमी छापून आपण पत्रकारांनी मला न्याय द्यावा. आपली विश्वासू उज्ज्वला थिटे पाटील.